चोपडा तालुक्यातील वेल्हे आखातवाडे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिभा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। एकूण 9 सदस्य असलेल्या ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ओबीसी महिलेला संधी प्राप्त झाल्यामुळे प्रतिभा पाटील यांची सरपंच म्हणून वर्णी लागली आहे। या अगोदर प्रभारी सरपंच म्हणून प्रवीण बाविस्कर हे कामकाज पाहत होते। त्यांच्या निवडीमुळे गावात सर्वच स्तरातील नागरिकांनी त्यांचं अभिनंदन केलं असून नूतन सरपंच पाटील यांच्याशी प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी संवाद साधलाय। चोपडा तालुक्यातील वेल्हे आखातवाडे या गावाच्या ग्रामपंचायत सरपंचपदी प्रतिभा पाटील ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत। त्यांच्या सरपंच पदाची माळ सर्वांच्या सहमताने त्या बिनविरोध म्हणून निवडून आल्या आहेत। आपण त्यांना या बाबतीत त्यांच्या मनातलं गावाचे विजन काय आहे, गावाचा विकास कोणत्या पद्धतीने करणार आहे, गावाचा विकास करताना कोणकोणाचे मार्गदर्शन लाभणार आहे, या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। ताई, प्रथम तुमचं अभिनंदन। वेल्हे आखातवाडे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आपली निवड झाली, याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया काय किंवा आपण गावाचं विजन आपल्या डोळ्यासमोर काय आहे? पहिलं म्हणजे सरपंच पद मिळालं, त्यामुळे थँक्यू, आभारी आहोत। आणि जे रखडलेले काम आहेत गावाचे, जे अडचण आहे ज्यांना लोकांना, त्यांचे काम आपण पूर्ण करू। आणि गावामध्ये जी अशी हे झालेली आहे शंका, त्याचं निरसन करू आणि व्यवस्थितपणे काम करू। असंही बोललं जात आहे की गावात पिण्याच्या पाण्याची समस्या फार मोठी आहे, याबाबत आपण काय पाऊल उचलणार? पाणी फिल्टर आपण बसवलेलं, जे पण काही अडचण आली तर ते दुरुस्त करून चांगलंच पाणी त्यांना द्यायचं। तालुक्याचे विद्यमान आमदार सौ लताताई सोनवणे आहेत, यांच्या मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। हो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करत आहोत आणि ते आम्हाला सहाय्य पण करतात। आपल्यासोबत असेच काही आपले बाविस्कर दादा आहेत, त्यांच्याकडनं आपण प्रभारी सरपंच प्रवीण दादा होते, त्यांच्याकडनं आपण काही जाणून घेऊ की गावाच्या विकासासाठी आपण आता विद्यमान जे सरपंच झाल्या प्रतिभाताई पाटील यांना आपण काय सपोर्ट करणार? गावाचे जे रखडलेले काम आहेत व जे आपल्या गावात जे आमदार लताताई सोनवणे व तारेसम्राट चंद्रकांतजी सोनवणे यांनी जे कामं दिलेले आहेत आणि जे राहिलेले काम आहेत ते पूर्ण करण्यासाठी, कारण की मी प्रभारी असताना मी स्वतः नाही करू शकत, कारण की मी आता जे सरपंच बनणार आहेत त्यांच्या प्रभारात ते कामं होणार आहे। आणि जे गावाचे जे कामं व विकास कामं जे बाकी आहेत ते आमदारांचे आमचे होणारे भावी सरपंच यांच्या विद्यमानाखाली ते कामं पूर्ण करू। एकंदरीतच आमदारांचा जो विकास निधी त्याचा आपण परिपूर्ण फायदा कसा उचलणार? परिपूर्ण फायदा जे गावाच्या विकासासाठी जे लागणारे कामं आहेत, आता समजा प्युअर ब्लॉक आहे, काँक्रिटीकरण आहे, आपले अंडरग्राऊंड गटरी आहे, ते सर्व आमदारांच्या सहकार्याने व आमचे सरपंचताईंच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करू। विकास कामं करत असताना आपले जेवढे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा आपल्याला पाठबळ किंवा त्यांचा पाठिंबा आपल्याला लाभतो का? विकास कामं करताना भरपूर त्रास होतो, पण आमचे जे सहकार्य बॉडी ते आम्ही सहमतीने सहकार्य करून कामं पूर्ण करून घेतो। एकंदरीत जर पाहायला गेलं तर तालुक्याचे आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखालीच या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा रोवला गेला आहे आणि आमदार देखील शिवसेनेच्याच कार्यकर्त्या म्हणून वावरत असताना कुठंतरी गावाच्या विकासच्या कामांना अडथळाही येणार नाही, याच निमित्ताने सिद्ध होत आहे। न्यूज अनकटसाठी आत्माराम पाटील, वेल्हे आखातवाडे, चोपडा।